ठाण्यामध्ये तरुणीवरती रिक्षामध्ये अतिप्रसंग करण्यात आला आणि त्यानंतर ठाण्यातल्या ज्या महिला प्रवासी आहेत त्या सुरक्षित आहेत का असा मोठा मुद्दा सगळ्या जगासमोर आलेला आहे। वेगवेगळे विचार त्यावरती मांडण्यात येत आहेत, पण अजून एक यामध्ये मुद्दा जो आहे तो म्हणजे की ठाण्यामध्येच अनेक महिला रिक्षा चालक देखील आहेत, त्यांच्या मनात देखील भीती आहे का, त्यांच्या मनात देखील असुरक्षितता आहे का, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काही महिला रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की त्यांना सुरक्षित वाटतंय का। आज प्रवासीवरती हा प्रकार घडला आहे, पण आम्ही जेव्हा रिक्षा चालवतो आमचं पूर्ण हात स्टेअरिंगवर असतात। उद्या काही आम्हाला पाठीमागनं कोणी काही प्रकार केला तर आम्ही काय करणार असा विचार आमच्या मनात आहेच। त्यासाठी आम्ही लोखंडी सळी म्हणा किंवा एक स्प्रे, मिरचीची पावडर वगैरे काही, पण तेवढं करे पण आम्हाला वेळ मिळेल की नाही, कारण जरासं महिला म्हटलं आपला टच झालं तरी आपल्याला नकोस असतं ते, तर त्यावर आम्हाला खूप हे म्हणजे मनात भीती निर्माण झालेलीच आहे। असे काही अनुभव तुम्ही पाहिलेत का किंवा ऐकलेत का की हे करताना तुम्हाला म्हणजे भीती वाढली आहे का मनामध्ये? नाही, तसं तर काही माझ्या बाबतीत तरी अजून काही झालं नाहीये, पण इनकेस सांगू शकत नाही, कधी वेळ काय येऊ शकते। म्हणजे भीती आहे कारण की शेवटी जेवढे आता त्यांच्या प्रकारात आमच्यावर पण होऊ शकतं ना। तुम्हाला रात्रीच्या वेळी घरनं काही रिस्ट्रिक्शन येतं का की जाऊ नको, किंवा मग तुम्हाला त्याचा काही इफेक्ट झाले का तुमच्या बिझनेसवरती? नाही, म्हणजे आम्ही जेव्हा रिक्षा म्हणजे महिलांच्या परमिट जेव्हा निघाले तेव्हा ऑन रोड यायचा निर्णय घेतला, तेव्हा घरातनं नक्कीच आम्हाला सपोर्ट भेटला। पण ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला कोणाच्याही घरात म्हणजे फॅमिली मला थोडीशी काळजी ही असतेच की आपण एवढ्या सपोर्ट देऊन ती आपल्या एका घरातल्या सदस्य महिलेला बाहेर काढले तर तिला कुठेतरी काही धाकधोका होऊ शकतो, तर थोडा त्यांच्या मनात एक किंतु परंतु येतो आणि आमच्याही मनात थोडंसं किंतु परंतु असतो। यासोबतच तुम्हाला अजून काय काय वेगवेगळे नियम केले पाहिजेत किंवा असे काही स्पेशल काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही पण स्वतःला सुरक्षित ठेवू शकता आणि महिला प्रवाशांना सुद्धा सुरक्षित वाटू शकता? त्यासाठी लेडीज रिक्षा स्टँड हे गव्हर्नमेंटने आम्हाला उपलब्ध करून द्यावं ही मागणी आमची सर्व रिक्षा चालकांची आहे, की जेणेकरून त्या जसं रिक्षा स्टँड तिकडे कामावर सुटतील तसं कामावरनं त्यांना स्टेशनपर्यंत सोडण्याची जबाबदारी आमच्यावर राहील, जेणेकरून आम्हालाही भीती नसणार आहे। तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला भीती वाटत असेल जेंट्स प्रवाशांची, त्यामुळे त्या वेळात आम्हालाही तो एक भीती प्रकारची नसेल, ते एक साधनच होणार आहे महिलेचं एक महिला सपोर्ट। तर आता ह्या घटनेवरनं तरी आमचं गव्हर्नमेंटने आरटीओनी पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला लेडीज रिक्षा स्टँड मुळात उभा करून देण्याची दखल घ्यावीच। आणि मुळात मला हे सांगू इच्छिते मी जास्त, आजपर्यंत आम्ही एवढे 1 वर्ष रिक्षा चालवतोय तर त्यासाठी ह्या जेंट्स रिक्षा चालकांची तर आम्हाला एवढी मदत मिळते खूपच, की त्याच्यामुळे आम्ही आज एवढ्या भरघोस रिक्षा चालवून म्हणजे आजपर्यंत एवढं तरबेज झालो आहोत। नक्कीच महिलांसाठी वेगळं रिक्षा स्टँड असावं, ज्याचे रिक्षा चालकही महिलाच असतील। खरंच खूप छान आणि वेगळी मागणी आहे जी नक्कीच केल्यानंतर महिलांना देखील रिक्षामध्ये सुरक्षित वाटू शकतं। नक्कीच जरुरी सुद्धा आहे ती। तुम्हाला अजून काही म्हणजे वाटतं की अजून काय व्हावं, अजून काय बदल होणं गरजेचं आहे? बदल म्हणजे आता इथून ह्या कालची परवाची जी घटना झाली ती अत्यंत म्हणजे वाईट घटना आहे, पण मला असं वाटतं की जो महिला पॅसेंजर एखाद्या शेअरिंग रिक्षामध्ये 2 सहप्रवासी जर जेंट्स असतील तर तिने ते बाजूला बसलेले जेंट्स प्रवासी आहेत त्यांचं थोडंसं म्हणजे नोट करावं का त्यांचा थोडासा विक्षिप्तपणा काही दिसतोय का आपल्याला, किंवा जो ड्रायव्हर आहे जेंट्स रिक्षा ड्रायव्हर तो व्यसनी आहे का, थोडंसं त्याच्या थोडंसं लक्ष ठेवून, किंवा तुम्ही जर मी बऱ्याच वेळा अनुभव घेतला की शेअरिंगमध्ये रिक्षात बसल्यानंतर बऱ्याच मुली व्हॉट्सअप किंवा मोबाईलवर कंटिन्यू असतात, तर अशा वेळेला त्या व्हॉट्सअपचा उपयोग त्यांनी मोबाईल रिक्षाचा नंबर दुसऱ्याला सेंड करण्यात करावा, जेणेकरून पुढे जरी काही प्रसंग आला तर आपण ती रिक्षा आपण लगेच कॅच करू शकतो। आता हे जे हा प्रकार जो झाला कालचा, त्या लेडीजला हे केलं ते मुलीला, की आता बघा एक करतो पण हे आमचे 100% जे जेंट्स आहेत ते असं कोण करू शकत नाही, एखादा करतो, पण सगळ्या रिक्षावाल्यांना बदनाम करू नका। त्यामुळे या सगळ्याच महिलांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत। अगदी त्यांना कुठले प्रसंगाला आजपर्यंत सामोरं जावं लागलं नसलं तरी पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता आहे, कुठेतरी त्यांना भीती आहे की आपल्यावर सुद्धा अशा प्रकारचा हल्ला झाला तर आपण काय करू शकतो। त्यामुळे एकंदरीतच बऱ्याचदा असं होतं की या सगळ्या भीतीपोटी त्यांचं आर्थिक नुकसान देखील बऱ्याचदा त्यांना सोसावं लागतं। म्हणजे रात्रीच्या वेळी रिक्षा नाही चालवली तर तेवढ्या ह्याच्यामधला जो त्यांचा नफा मिळणार असतो त्यांना आर्थिक नफा तो त्यांना
त्यांना मिळत नाही, अशा अनेक संकटांना म्हणजे एखाद्या पायी त्यांना अनेक संकटांचा जो आहे तो सामना करावा लागतो. त्यामुळेच या सगळ्या संकटांना म्हणजे असा प्रसंग जर त्यांच्यावरती आला तर त्यांना त्या सगळ्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं हे सगळं आज मार्शल आर्टचे जे सर आहेत संतोष चव्हाण ते आपल्याला सांगणार आहेत आणि या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा शिकवणार आहेत की नक्की तुमच्यावरती असे प्रसंग आले तर तुम्ही काय करायचं ते. नमस्कार. आज तुम्ही इकडे बोलालात आम्हाला, त्यामुळे आम्ही तुमचे पहिले आभार मानतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला आज मी दाखवणार आहे काही प्रसंग आहेत असे जे तुमच्यावर अनुभवले जातात आणि रात्री अपरात्री किंवा दिवसाही तुमच्यावर जे अटॅक्स होणार आहेत त्याचं काहीतरी आपण इकडे तुम्हाला आज डेमो ह्या हिशोबाने दाखवणार आहे. त्या माणसाला ओळखा नक्की तुम्ही की आज जर तुमच्याकडे काही मिनिटं अंतरावर गेल्यानंतर एक दुसरा पॅसेंजर लगेच कसा बसतो आणि बसल्यानंतर एकमेकांना असे ओळखतात की याची जुनी मैत्री आहे, तर त्यावेळी तुम्ही सतर्क व्हायला पाहिजे. थोडं काहीतरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेच असे नसतात. सगळे बसल्यानंतर असे विचार करतात, अरे कसा आहेस तू, बऱ्याच दिवसांनी भेटला. हे संभाषण ज्यावेळी होतं ना त्यावेळी तुम्हाला कळतं की बाबा हे जुने ओळखीची माणसं आहेत. आणि त्यावेळी आणि जिथे हाय फिर तू कैसा है, क्या कर रहा है आजकाल, मग तुम्ही समजून जायचं थोड्या वेळेची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जो एम्प्टी रोड असेल, जो शॉर्टकट असेल, शॉर्टकट मारू नका. शॉर्टकट मारू नका. संध्याकाळच्या वेळेमध्ये हे प्रिकॉशन्स आपणच घ्यायचे आहेत. कारण आज तुम्ही घराचा प्रपंच सांभाळण्यासाठी एक रिक्षा चालवत आहे, कौतुकाची बाब आहे ती. कारण एक हातभार लागतो आहे. तुमच्याही घरी माणसं आहेत, तुमची मुळं वाट बघणारी आहेत. तर अशा गोष्टी की आपणच आपलं संरक्षण करू शकतो. तर तुमच्याकडून असं काय आहे जे होते ते तुम्ही आता मला विचारा की काय नक्की तुम्हाला गरज कुठे आहे भासते. आता समजा मी गाडी चालवते, माझे हात दोन्ही अडकले, राईट, बरोबर आहे. पाठीमागे 2 पॅसेंजर बसले, ओके, त्यांनी आपल्या केसांना पकडलं, बरोबर आहे. आपण काहीच करू शकत नाही, बरोबर. गाडी आपण सोडली तर समोर त्याला आपण ठोकू शकतो, नुकसान होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त काय करू शकतो. तुम्ही रिक्षावर बसा प्रॉपर. म्हणजे तुम्ही आता रिक्षात बसलेला आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, ओके. तर सुरुवातीला जस्ट युअर टच युअर बॉडी टच झाल्याच्या नंतर तुमची रिक्षा टच ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करू शकता ह्याच्यानंतर. आता मी गाडी थांबवू शकते, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे जी ओढणी आहे तुमची, ओके, काय कराल तुम्ही, काय करू शकता. फास्ट बसू शकतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन करू शकता. ओके, आता उठा. ती ओढणी माझ्याकडे द्या. अशीच घेतली होती, खेच, ओके. जस्ट यू मूव अँड डाऊन, ओके. बेस. हा ब्रेक तुमचा इकडे आहे, ब्रेक ही मारली, ओके. नंतर हे जे फिंगर्स आहेत हे इथे करून खेचायचं आहे, सोडून द्यायचं त्याला. रिक्षातनं उतरायचं पटकन. कुठूनही उतरू शकता तुम्ही. इकडनं उतरलात, दॅट्स द मुवमेंट्स हॅन अप. ओरडायचं आहे जोरात, ठीक आहे. सेकंड गोष्ट आहे, हा जो रॉड आहे हा कुठेही एक साईडला तुम्ही ठेवू शकता, कुठेही, जे करून तुम्हाला माहिती पडेल. आता समजा हा परत त्याने आता काही नाही आहे गळ्यामध्ये, समजा त्यांनी पकडलेला आहे तुम्हाला. हां, तुमचा गिअर इकडे आहे, बरोबर आहे. तुम्ही प्रॉपर चाललात, एक हात गळ्याभोवती टाकला, हॅलो, काय करू शकता. हात सोडून रॉड पकडू शकतो आपण. मागच्या मागे ही मुवमेंट्स, ओके. ह्याच्यानंतर तो बाहेर पडला, मारू शकतात. ही एक मारू शकता, ही एक मारू शकता. हात पकडला, जे केलं ते. आता अटॅक होणं का महत्वाचं आहे. हां, मारा आता या हाताने. येस, या हा कुठल्याही हाताने मारा. हां, येस येस, कुठूनही कसंही. आता साडी घातलेली आहे, समोर आहे, असं पकडलं, ओके. ओके, काय केलं मी, त्यांनी हात बाहेरून टाकले, मी आतून टाकले, ओके. येस, व्हेरी गुड, गुड. बसा खाली. येस, फिरवा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे प्रकार जे बघितल्यानंतर जास्त कॉन्फिडन्स वाढलाय. अच्छा, दुसरी गोष्ट म्हणजे विचार करत होतो की बाबा आम्ही एक लेडीज आहे, आमचं शरीर थोडंसं आधीच फॅमिलीमुळे थोडंसं काही गोष्टींना फेस करता वीक झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आणि बाहेर असे प्रकार घडल्यानंतर आम्ही आणखीन त्यात खचून गेलेलो. पण आता हे जे तुम्ही दाखवलेले प्रकार बघितल्यानंतर नक्की आम्हाला स्फूर्ती आली.
घे भरारीमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा ABP माझा.